रामकृष्ण हरी. एक तत्व नाम दृढ धरी माना, हरिसी करुणा येईल तुझी. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेसी सद्गद जपे आधी. नाम परते तत्व नाही रे अन्यथा, पाया आणिक पंथा जाशी जाणी. ज्ञानदेवा मौन जप माळ अंतरी, सार्थ हरिपाठ धरुनी श्री हरी जपे सदा. नमस्कार मैत्रिणींनो, हरिपाठाचा हा 26वा अभंग. ह्याच्यामध्ये माऊली आपल्याला नामाचं महत्त्व सांगतात की आपल्या मनाला ते समजावतात. कारण सर्व कारण करता तर मनच असतो. मनच इकडे तिकडे भरकटत असतं, मनच स्थैर्य असतं. तर आपण मनापासून जर ठरवलं की आपण भगवान नाम घ्यायचं तरच आपण घेऊ शकतो. जाणून बुजून कोणी असं कर असं म्हटलं तर त्याचा काही फायदा पण होत नाही. तर हे मना, जर तू भगवान नाम जे एक तत्व आहे ते अंतःकरणात दृढ धरशील तर हरीला तुझी करुणा येईल. म्हणजे भगवंताला तुझ्यावर प्रेम तयार होईल जर तू हरिनाम हरिपाठ केलास तर. हे नाम राम कृष्ण गोविंद वाचेने घ्यावयास अत्यंत सोपे आहे. रामकृष्ण हरी किती सोपं आहे. कोणत्या मंत्रासारखं संस्कृतमध्ये जे मंत्र असतात वैदिक वगैरे ते बोलावयास अवघड जातात आपल्याला, किंवा त्याचा एखादा उच्चार थोडासा चुकला तरी त्याचे वेगळे फळ मिळते आपल्याला. म्हणून रामकृष्ण हरी, कोणतेही राम नाम कृष्ण नाम, भगवंताचे विठ्ठल नारायण किती सोपी नावं आहेत. हे नाव घ्यायला वाचेने अत्यंत सोपं आहे. सद्गदित अंतःकरणाने तू त्या नामाचा जप कर. नामापेक्षा दुसरे श्रेष्ठ तत्व नाही, हे अन्यथा नाही, यात संशय नाही. विनाकारण आपण इतर मार्गाने जाऊ नये, राम नाम घ्यावे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की आता माझी इतकी विलक्षण स्थिती झाली आहे, म्हणजे माऊलींची, की मी सतत राम नाम घेऊन आता माझी की अशी स्थिती झाली, अशी विलक्षण स्थिती झाली आहे की प्रयत्नपूर्वक जप करण्याची क्रिया आता मौनावली. म्हणजे कारण स्वतः श्रीहरी माझ्या अंतरंगात जप करतात आणि मी बसून ते स्वस्थ शांत चित्ताने ऐकतो. अशी आपली ही स्थिती होऊ शकते, पण कंटिन्यू आपण भगवत नाम घेतलं पाहिजे, इतर गोष्टींची चिंता न करता. रामकृष्ण हरी. नमस्कार.